स्वामी समर्थ अक्कलकोटला कसे आले? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागील व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ कोण होते याविषयी माहिती घेतली, पण आज आपण त्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ अक्कलकोटलाच कसे आले? त्यांनी अक्कलकोटच का निवडलं? त्यांच्या आगमनाचा इतिहास काय सांगतो? हे असे प्रश्न आहेत जे अनेक भक्तांच्या मनात आजही आहेत. स्वामी समर्थांच्या जीवनाबद्दल अनेक श्रद्धा, आख्यायिका आणि परंपरा प्रचलित आहेत, परंतु उपलब्ध ऐतिहासिक नोंदी मर्यादित आहेत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये जिथे इतिहास उपलब्ध आहे तिथे तो सांगू आणि जिथे परंपरेतील उल्लेख आहे ते श्रद्धेचा भाग म्हणून मांडू. चला तर मग जाणून घेऊया अक्कलकोटच्या त्या दिव्य प्रवासाची कहाणी. अक्कलकोट पूर्वीचा स्वामींचा प्रवास. स्वामी समर्थ एका ठिकाणी राहणारे संत नव्हते. परंपरेनुसार त्यांनी भारतातील अनेक प्रदेशात भ्रमण केले. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली, असे विविध चरित्र ग्रंथांमधून नमूद केले आहे. त्यांच्या या प्रवासामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. लोकांना योग्य मार्गदर्शन दाखवणे, भक्तांना धीर देणे आणि अध्यात्माचा संदेश पोहोचवणे हेच त्यांचे कार्य होते. अनेक ठिकाणी त्यांनी काही दिवस वास्तव्य केले आणि नंतर पुढे निघून गेले. परंपरेनुसार मंगळवेढा, मोहोळ आणि सोलापूर या भागातही त्यांनी काही काळ घालवला. या काळात अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले. स्वामी समर्थ साधे वस्त्र परिधान करत. त्यांना राजवैभव, संपत्ती किंवा प्रसिद्धीचा कोणताही मोह नव्हता. ते जिथे मिळेल तिथे बसत, लोकांशी बोलत आणि त्यांच्या प्रश्नांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने उत्तरं देत. कधी प्रेमाने तर कधी कठोर शब्दात, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत लोकांचे कल्याण दडलेले असल्याचा भक्तांचा विश्वास आहे. हळूहळू त्यांच्या कीर्तीचा सुगंध दूरवर पसरू लागला आणि याच काळात एक घटना घडली जिने स्वामी अक्कलकोटकडेच त्यांनी त्यांचा प्रवास वळवला. ती घटना कोणती? स्वामी अक्कलकोटला येण्यामागे कोणाचा मोठा हात होता हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.